तर पंच सँडी पालकर, त्याच्यानंतर सत्यवान काकडे आणि सुनील तांडेल तिन्ही पंचांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील लगेच यावं. आणि सचिन कडू, चारी पंच आपण एकत्रित या लवकर. 5 दिवस या स्पर्धेमध्ये 4 अंपायर पाहायला मिळाले. कमिटी तेवढी स्ट्रॉंग आहे, कुणी टेन्शन घेऊ नका, कुणावर अन्याय होणार नाही. तर या चारी संघांना विनंती असेल, चारी पंच सँडी लवकर या. पण चारी पंच कोण? हा कुठे? चला ठीक आहे, तर आपण देऊया प्रीतम मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 9 विकेट घेत असताना या स्पर्धेमध्ये ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज प्रीतम. यावं, अभिनंदन प्रीतम. प्रीतम पाटील ठरलाय, प्रीतम पाटील ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, ज्याने दमदार कामगिरी केली. तर डीजे सागर आपण यावं. त्याच्यानंतर पुढचं पारितोषिक आपण देऊया. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये ठरलाय, ज्याने दमदार कामगिरी केली, तो हरिग्राम क्रिकेट संघाचा बाहुबली सोपान मात्रे. 80 धावा ठोकले या पट्ट्यानं. सोपान यावं. तिसरा खेळाडू ठरलाय तेजस. यावं, तेजस मडवी. मलंगड परिसरातील संघ आपण पाहिलात, तो म्हणजेच शिरवली आई गावदेवी आरोही स्पोर्ट शिरवली. मलंगड शिरवली संघाचा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण या. तर शिरवली मलंगड संघ आपला एखादा प्रतिनिधी असेल. एक मिनिट, जरा स्कोररची थोडीशी मिस्टेक होती, तो क्लिअर करतोय. काय लिहितं अक्षर? कोण येतो? चला तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द सिरीज देखील आपण देऊन टाकूया, कारण 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये होते मालिकावीरच्या रेससाठी. एक होता मला तर वाटतंय धनेश गवते, त्याच्यानंतर सोपान होता, त्याच्यानंतर अजून मला तर वाटतंय बोनशेत संघाचा एक खेळाडू होता. आणि या स्पर्धेमध्ये मला तर वाटतंय बोनशेत संघाचा खेळाडू फक्त अवघ्या 4 धावांनी मागे राहिला, त्याला एक मॅच खेळायला मिळालं नाही, त्याच्यामुळे धनेशच्या धावा झाल्या त्या 4 एक्स्ट्रा. धनेश यावं, मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक आपल्याला इथे दिले जाईल. अभिनंदन, धनेश ठरलाय सामन्याच्या स्पर्धेतील उत्कृष्ट मालिकावीर.
तर धनेश यांच्या मातोश्रीचा आपण सन्मान करूया। मी पोलीस पाटील महादू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते धनेशच्या मातोश्री आई यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। माजी ग्रामपंचायत सदस्य धनेश, काय सांगशील? मॅरेथॉन सिरीजचं हे अवॉर्ड मिळालंय, आनंद होतोय। सर्व गावकऱ्यांनी सपोर्ट केला, अनिल काका, अमित दादा, मम्मीचा थोडा सपोर्ट कमी आहे पण आता राहील सर्वांचा सपोर्ट। आणि लास्ट टाइम सिरीज भेटलेली तेव्हा अनिल काकांनी पूर्ण माझ्या टीमला पार्टी दिलेली, सिरीज भेटलेली त्याबद्दल काकाचा आभार मानतो। धन्यवाद। धनेश ठरला या स्पर्धेतील मालिकावीर। त्याच्यानंतर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जो खेळाडू मागे राहिला अवघ्या 4 धावांनी, त्याला एक मॅच मिळालं नाहीये मॅन ऑफ द सिरीज साठी, परंतु कमिटी कमजोर नाही, कमिटी स्ट्रॉंग आहे। आणि या स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली ना, ते संजय शेठ गवळी यांच्या वतीने एक बाईक अजून दिली आहे। तो बोनशेत क्रिकेट संघाचा खेळाडू ठरलाय मनोज या स्पर्धेतील अजून एक मालिकावीर। त्याच्यामुळे त्याला एक मॅच कमी पडली, स्पर्धेला गालबोट नको कुठलाही, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संजय शेठ गवळी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांनी घेतलेलं योगदान, यांनी घेतलेला हा निर्णय एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मनोजच्या खेळाडूसाठी। सागर, खूप प्राऊड पहिले फिलिंग मोमेंट खऱ्या अर्थानं काय सांगशील या परफॉर्मन्स बद्दल? खूप आनंद होत आहे, बाईक मिळाली, पहिली बाईक आहे माझी, स्वप्न झालं साकार आहे माझं। कसं पाहताय की बोनशेत संघ अगदी आपण पाहिलात खेळण्यासाठी नेहमी उत्सव, सतीशचे आपल्याला मार्गदर्शन करतात, रुपेश भाई असतील, आज संघाबद्दल आणि आपल्या पाकर सपोर्टर बद्दल काय सांगशील आणि कमिटीने घेतलेला निर्णय काय सांगशील? निर्णय अतिशय चांगला घेतला, कारण मला एक मॅच कमी खेळायला भेटली होती, कारण तुम्ही पण सपोर्ट केला, त्यासाठी तुम्ही आयोजकांनी 2 बाईक सांगितल्या, त्यांचा आभार मानतो, धन्यवाद मानतो मी। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मनोज पडकेसाठी या स्पर्धेतील दमदार कामगिरी करणारा मालिकावीर ठरलाय। या ठिकाणी आपण बेस्ट फिल्डर आपण देऊया संग्राम 11 नितलास, सचिन शेठ तोंडरे अर्थातच भाया शेठ आणि शैलेश भाई पावशे यांनी पुरस्कृत केलेला संघ संग्राम 11 नितलास क्रिकेट संघाचा साहिल दरे, माफ करा प्रतीक सांगडे ठरला या स्पर्धेतील। प्रतीक सांगडे यावा, चला खऱ्या अर्थानं साहिल होते परंतु साहिल नाही, हा असतो मनाचा मोठेपणा। आणि प्रतीक सांगडे ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। यावा प्रतीक, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्रतीक सांगडेसाठी। तर चला प्रथमतः आपण चिखली संघाला आमंत्रित करूया। 5म क्रमांकाचा मानकरी ठरलाय, पोटेबल संघ उपस्थित नाहीये, चिखली संघ आपण यावं या स्पर्धेतील ठरलाय। 5व्या क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन
त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चला सर्व आले तरी चालतील, काही हरकत नाहीये. यावं सर्व संपूर्ण संघ आणि त्यांचे कमिटी मेंबर्स आणि कॅप्टनला विनंती करतो आपण यावं. स्पर्धेतील दमदार कामगिरी करणारा संघ ज्यांनी भरीव गोलंदाजी केली, प्रीतम असतील, सर्व खेळाडूंनी, गायकर असतील आपले, ज्यांनी दमदार कामगिरी केली. डीजे संघ यंगस्टर चिखले संघासाठी एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. टाळ्या वाजवा, विजेता संघाच्या टाळ्या झाल्या पाहिजे, जीएसटी लागत नाही. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संग्राम 11 नितलास क्रिकेट संघ. शैलेश शेठ पावशे दमदार पुरस्कर्ते. तेरे हार के साथ भी है, तेरे जीत के साथ भी तुम्हारे साथ है. भाई शेठ आणि शैलेश भाई पावशे नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात आणि संघाचे संघनायक लसित मलिंगा, प्रमोद पावशे आणि शैलेश भाई यावं आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चतुर्थ क्रमांक, रोख रक्कम 25,000 रुपये आणि ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान. क्रमांक खरं तर ज्याचा आज वाढदिवस होता तो पुष्कर अनिल शेठ पाटील याच्या वाढदिवसानिमित्त संघाला देखील दमदार पारितोषिक मिळालं. थर्ड प्राइज ठरलाय तो पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. त्यांच्या स्वयंसेवकांना आणि त्यांच्या पॅकर अनिल शेठ आपण यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. नेरे संघाला विनंती असेल आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. अजित गवते यावं आपण, अनिल शेठ यावं, मयूर शेठ आपल्याला विनंती असेल यावं आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि स्पर्धेतील मयूरच्या धनेशा मातोश्री यांना विनंती करतो, विद्यमान सदस्य आहेत, आपण देखील यावं. आणि आज या ठिकाणी या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ, पुष्कर 11 नेरे क्रिकेट संघ. रोख रक्कम आपलंही सहर्ष स्वागत. सतीश भाई कोपरली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक गणेश भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर स्पर्धेतील सेकंड प्राइज ज्या संघाने मागच्या 2 स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली तो यंगस्टर 11 बोनशेत क्रिकेट संघ, ॲडव्होकेट सतीश शेट्टी यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या समेत गणेश शेट्टी यांना विनंती करतो आपण यावं. रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या संघाचा इथे सन्मान केला जाईल.
चॅम्पियनला ट्रॉफी देण्यापूर्वी पहिले प्रथम 12 खेळाडू या जरा. सोपान अभिनंदन मनोज, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रथमतः फक्त 12 खेळाडू या. सोपान तिथेच थांबा. 12 जण तुम्हाला कुपन देण्यात येईल. सोपान फ्री पारस मसाले कुपन द्या. सोपान तिथेच घ्या कुपन. ट्रॉफी पण तिथेच देऊ कारण तुमचा जल्लोष जोरात होईल. चला प्रथम आपण विष्णू शेट यांच्या शुभ हस्ते कुपन देऊया. रुपेश पुलोरे तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण नेहमीच प्रत्येकाला सहयोगी राहणारा हा व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. रुपेश भरपूर तुम्ही चांगलं योगदान दिलं. तुमचे उपकार कोण कधी विसरणार नाही. तर चला या ठिकाणी आपण कुपन द्या पहिले. आणि सोपान उद्या बोलू का त्यांना. विष्णू शेठ उद्याच पाठवू का ना. उद्याचा तसं 12 वाजेपर्यंत. संतोष शेठ आपलं सहर्ष स्वागत. जयंताबाई आपलंही सहर्ष स्वागत. विजयबाई सच्चूबाई सर्व स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे घोडबिंदे असतील बंधू सर्वांचं शक्य नाही. संपूर्ण मामा राज यांचे पिताश्री भगवान अर्जुन शेठ आपलंही सहर्ष स्वागत सर्वांचं. सर्वांनी दमदार योगदान. नाना शेठ आपलंही सहर्ष स्वागत. पंडित शेठ आपलं सर्वांचं प्रत्येकाचं राजा संघाचे पुरस्कार आपलं सर्वांचं स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलाय शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत श्री राजेश गणेश केनी, माजी उपसभापती तालुका चिट्टी चषक 2025. वर्ष पहिले आणि वर्ष दुसरे अजून दिमागदार सोल्यानं पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलाय त्रिशा अँड दक्ष 11 वागेश्वर क्रिकेट संघ. हरिग्राम रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. वागेश्वर क्रिकेट संघाचा धन्यवाद टीचे. टीचे एक मिनिट. वैभव या पण या खाली बसा. राजेश भाई थोडं खाली बसा. पाहुण्यांना मागच्यांना दिसू दे. खाली बसा राजाभाई थोडं. बाकी खाली बाकी खाली इथे ठोक टीचे ठोक. थँक्यू डीजे रविभाई. स्वागत. चॅम्पियनचं गाणे डीजे रेडी ठेव. चॅम्पियन डीजे राव. राहुल आवाज म्यूट नको करू लाईव्हला गाण्याचा. रोहित कॅप्टन अभिनंदन. थोडक्यात काय सांगशील. चला सरतं सीझन आठवणीत राहील आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील दमदार होईल. काय सांगशील. आज टॉप क्लास परफॉर्मन्स चॅम्पियन ठरलेत. कधी कधी दुसरा तिसरा चौथा येत असतो नंबर परंतु आज चॅम्पियन ठरलात. या सीझनची आमची 7वी ट्रॉफी आहे आणि आम्ही फायनलला 3 वेळा हरलोय. पण आता आमची लास्ट टुर्नामेंट आहे होते. अजून एक एंट्री आहे आमची. पण आम्हाला इथं काय करून चॅम्पियन व्हायचं होतं आणि आमच्या पोरांनी खूप मेहनत घेतली यासाठी आणि आम्ही चॅम्पियन झालो. आज आम्ही एवढं चांगलं खेळतो ते फक्त आमच्या गावकऱ्यांमुळे. आता तुम्ही रात्रीचे किती पण वाजू देत पण ते आमच्यासोबत नेहमी असतात आणि अशीच आमचा सपोर्ट ठेवा. आम्ही अजून चांगलं गेलो. थँक्यू. हॅलो सर्वांना एक विनंती आहे की आपण एक घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की. राज काय सांगशील. हॅलो हॅलो प्रथमतः आयोजकांचं धन्यवाद देतो. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. तर गावाचा खूप सपोर्ट असतो नेहमी.
तर बोलायला गेलो तर शब्द कमी पडतील. जर पोरांना आमच्या प्रवीण सर पाहायला गेलो तर पोरांना आमचा ग्राउंड नाही, आम्ही दुसऱ्या ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करतो. इथे कुठेतरी आम्हाला मनाला खंत वाटतंय, पण नक्कीच आमच्या गावकऱ्यांना एक इच्छा आहे, आम्हाला सुद्धा ग्राउंड बनवून द्या एक. बघा आम्ही पण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. रोहित, लास्ट क्वेश्चन. आमचं आयोजन छोटंसं का होईना, परंतु आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन चांगलंच आहे आणि एंड मुवमेंटला जी 2 बाईक तुम्ही हे केली असं कुठेच नाही होत, पहिल्यांदा हे झालंय. आणि आयोजन बोलतो तर कुठलेच बरोबर आहे. आणि असंच आयोजन करा आणि पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा संधी द्या. आणि लास्ट क्वेश्चन. संघ जेव्हा मागे आउट ऑफ फॉर्ममध्ये होता, नंतर जबरदस्त फॉर्ममध्ये आला, त्रिशा आणि दक्ष 11 पुरस्कार, त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्रिशा आणि दक्ष 11 राजेश दादा आणि गणेश दादा यांना 4 इंटर टाकले आमच्या, आणि 4 वेळेला आम्ही तुम्हाला 4 नंबर मारून दिले लगातार, 6 इंटर टोटल. त्यांचा नेहमी सपोर्ट असतं. आणि आमचे ॲडव्होकेट सिद्धेश जाधव, मंगेश दादा असतील, सदेव पाटील, अक्षय पाटील यांचा देखील खूप सपोर्ट आहे, नेहमी सपोर्ट असतं. प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते. वागेश्वराच्या मानपालाला 12 वाजता कारवा निघाला, बँजो वाजवत चंद्रकांताला मधुकर जाधव नाचायला लागला. काय सांगशील प्रेक्षकांबद्दल तुमच्या, जे नेहमी सपोर्ट करत असतात? प्रेक्षकांबद्दल बोलायचं ते कमीच आहे. आता बँड नक्कीच वाजेल, तुम्ही फक्त या बघायला गावात. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या वागेश्वर त्रिशान दक्षिण वाणिग्राम संघासाठी. डीजे